दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र. इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासूनच अनामत रक्कम घेणार नाही. बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटींचा मिळकत कर थकवला. 6 वर्षात 1 रुपयाही कर भरला नाही. रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड. मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता. भिसे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना. धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश. बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार. उदय सामंत यांनी केलं स्पष्ट. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो व्हिडिओ आज कोर्टाला देणार करुणा मुंडेंची. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात. बुक माय शो कडून कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन. तिकीट विक्री बंद. शिंदेंच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल. कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश. पोलिसांचं तिसरं समन्स. आज तरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता. सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे. पोलिसांची कोर्टात माहिती. आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल. पोलिसांचा कोर्टात दावा. बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. महादेव गित्तेचा आरोप. कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले प्रतीक घुलेनं साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल. पनवेल कोर्ट देणार निकाल. मृतदेहाची विल्हेवाट लावणारा पोलीस निरीक्षक कुरुंदकरसह 4 आरोपींचा आज फैसला. सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यूचा आरोप. एकीची प्रकृती गंभीर. पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप व्यक्त. नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. 2000 पोलिसांचा फौजफाटा. ड्रोनद्वारे शोभायात्रेवर नजर. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना अखेरचा निरोप. पार्ल्यात अंत्यसंस्कार. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.